बाजू महाराष्ट्राच्या समोर जातीये की मार्कडवाडीतल्या लोकांना बॅलेटवरती मतदान हवं आहे आणि म्हणून तुम्ही आणि सदाभाऊनी या गावात आलं पाहिजे। तुम्हाला पाहिजे का बॅलेटवरती मतदान मार्कडवाडीवाल्यांना? जोरात सांगा, कळू द्या, राज्याला कळू द्या। मीडियावाल्यांना माझी विनंती आहे, हे सगळे मार्कडवाडीतले लोक कोण कोण आहेत हात वर करा। हे बघा अख्खं गावच आहे। तर तुम्हाला बॅलेटवरती मतदान पाहिजे आहे का? हात वर करून सांगा, तुम्हाला बॅलेटवरती मतदान पाहिजे आहे का? जोरात सांगा, पवाराला ऐकू गेलं पाहिजे, मोठ्यानं बोला। नाही ना? ईव्हीएम वरती तुम्ही महायुतीच्या बाजूने मतदान केलंय का? कोणी कोणी केलंय हात वर करा। कोणी कोणी केलंय हात वर करा, जरा कळू द्या, हात जरा थोडा वेळ धरा। हा, आणि म्हणून आम्ही ठरवलं की मार्कडवाडी गावामध्ये गेलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मार्कडवाडी पॅटर्न आणि पहिल्यांदा पॅटर्न कुणाला दिसला? कुणाला दिसला? अरे हे माझं रक्ता मांसाचं गाव आहे, माझ्या पै पाहुण्यांचं गाव आहे, 90% इथं धनगर समाज राहतो। आणि मग माझी जबाबदारी वाढली की अरे धनगरांनाच पुढे काय केलं की म्हणजे या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या माध्यमातून जी निवडणूक प्रक्रिया पार पडते त्याच्या विरोधात आहे असं वातावरण करण्याचं महापाप शरद पवारांनी केलं। म्हणून आम्ही मार्कडवाडीमध्ये आज आलोय। अरे 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय। 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय। याचं डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही। अरे 100 गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्कडवाडीला का पुढे केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलोय। अरे या हिंदुस्थानातला धनगर समाज हा लोकशाहीला मानतो। या भारताच्या नवनिर्मितीमध्ये धनगरांचा सिंहाचा वाटा आहे। जी संसद भवन आज दिल्लीमध्ये डोमानं उभी आहे, जे राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये उभा आहे आणि त्या सगळ्या जमिनी आहेत त्या होळकरांच्या रायसोनी गावामध्ये उभ्या आहेत। अरे ही लोकशाही मजबूत करण्यासाठी या होळकरांचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून पवारांचा डाव लाथानं उधळून टाकण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर आलो आहे। बरोबर आहे की चुकीचं आहे? हा का रे बाबा? पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार, दे की तुझ्या लेकीचा, ते लेकीचा राजीनामा। 4-5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, 1 लाख 1.5 लाखांना निवडून आली आहे। दे तुझ्या त्या कर्जत जामखेडच्या नातबाचा 1100 मतांनी निवडून आलाय। दे त्या जयंत पाटलाचा, परवा आला होता ना जयंत पाटील इथं, तोंडावरती साती आसरा घेऊन आला होता ना, दिसायला देखना राजबिंडा, तितकाच कपटी, तितकाच नीच, तितकाच जातीवादी। दे ना त्याचा राजीनामा, या तिघांचा राजीनामा द्या आणि हे ईव्हीएमचं आंदोलन सुरू करा। आणि राहुल गांधींनी त्यांनी स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा देऊ दे ना राजीनामा आणि मग या आंदोलनामध्ये येऊ दे ना। बरोबर आहे की चुकीचं आहे? बरोबर आहे काय चुकीचं आहे? अरे एका आमच्या आनंदराव देवकाते साहेबांनी राजीनामा दिला, अजूनपर्यंत त्या घराला आमदारकी मिळाली नाही। मिळाली का सांगा? मिळाली? तुम्ही बळीचे बकरी आम्हाला करता। अरे तुम्ही व्हा ना, तुम्हाला बिरोबाला कापतो ना आम्ही माजलेल्यांना, बरोबर ना? आपण बिरोबाला कुणाला कापतो? बोकाड, ते कुठलं बोकाड कापतो? 10-12 बोकड आपल्याकडे असतात, कुणाला कापतो? बकरी आपल्याकडे 100 असतात, पण त्यातल्या एकालाच का कापतो? कारण ते माजलेलं असतं। आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपल्याला बिरोबाला आणि खंडोबाला कापावं लागेल। कापायचं की नाही कापायचं? आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निवडणुका झाल्या, ईव्हीएमच्या नावानं तुम्ही आता गळा काढताय। सदाभाऊनी त्यांच्या भाषेत तुम्हाला सांगितलं, अरे बाबानो ही ईव्हीएम आलंय कधी? तुम्ही त्याच्यानंतर 2 वेळा केंद्रामध्ये सत्ता भोगली। 2009ला हे शरदचंद्रजी पवार या माढा लोकसभा मतदारसंघातून ईव्हीएम वरती निवडून गेले की नाही गेले सांगा? 5 वर्ष तुमचे प्रतिनिधी होते। तुमच्या गावात किती वेळा आलते? मार्कडवाडीमध्ये किती वेळा आलते? जरा जोरात कळू द्या।
म्हणजे हे संधी साधायचा असला का हा माणूस कुठे येतो बघा. तुमचा प्रतिनिधी होता तेव्हा हा माणूस तुमच्या गावात आला नाही, एकदा पण आला नाही. अरे तुमच्याच गावात काय, या माळा लोकसभा मतदारसंघामध्ये शेकडो गावात हे कधी गेले नाहीत आले. यांना तुमचं काही देणं घेणं नाही आहे. यांचं कसं आहे, आमच्याच कोंबड्यानं बाग दिली पाहिजे आणि मगच उजाडलं पाहिजे. हा जो गेल्या 50 वर्षापासूनचा प्रयोग सुरू आहे, तो प्रयोग आता त्यांचा कोंबडा देवाभाऊनी कापून खाल्लेला आहे. बरोबर, त्यांचा आता कोंबडा ओरडू शकत नाही आणि त्यामुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे. आणि म्हणून ठरवलं की आपल्या लोकांशी जाऊन बोललं पाहिजे. समोर जे आंदोलन करतायत त्याही भावांना माझी विनंती आहे, अरे तुम्ही चुकीचा पायंडा पाडायला लागलाय. कुणासाठी तुम्ही आंदोलन करताय, कसलं आंदोलन करताय? अरे जर समाजाचं आंदोलन असतं, आम्ही सरकारचा विचार केला नसता, आम्ही तुमच्या बाजूने ठामपणे उभं राहिला असतो. आज जे मार्कडवाडीतून जे आंदोलन उभा करताय ना, हे सरंजाईशाही, हे मोहिते असतील, हे पवार असतील, ह्यांना वाटतंय की आम्हीच या लोकांना गुलाब बनवून आम्हीच इथले राजे आहोत लोकशाहीतले सुद्धा. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जेव्हा संविधान आणलं ना, तेव्हा राजे आणि पोतराजे एका लेवलला आणून बसवले, यामध्ये फरक ठेवला नाही. आणि तुम्ही आता लोकशाहीमध्ये गेली अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये ठाण मांडून होता आणि आता तुम्ही बाजूला झाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतंय. तुमच्या पोटामध्ये कळा उठतेत. तुमच्या पोटात किती जरी कळा उठल्या तर देवाभाऊ नावाचा डॉक्टर आलाय, चुन्याची गोळी देऊन तुम्हाला बरं करताय. तुम्ही आता टेन्शन घेऊ नका. ईव्हीएम वरती घोटाळा होतोय. अरे माझं 2019ला मी बारामतीमध्ये उभा होतो, माझं डिपॉझिट जप्त झालं, मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो. ईव्हीएम मध्ये जर घोटाळा असता तर माझं डिपॉझिट गेलं असतं का? तुम्ही साधा विचार करा, गेलं असतं का सांगा? जरा तरी जवळ आणून चिटकवलं असतं का नसतं? हा, जरा तरी जवळ. अरे 2024च्या लोकसभेमध्ये तुमचे 31 खासदार निवडून आले, तेव्हा यांची स्टेटमेंट काय होती पवारांची? महाराष्ट्र आणि महायुतीचा सुपडा साफ केला. बघा पेपर काढून, बघा युट्यूब वरती बातम्या काढून. महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही, त्यांनी तुम्हाला हद्दपार केलं. 4 महिन्यापूर्वी यांची स्टेटमेंट. आणि आता तुम्हाला हद्दपार केलं तर ईव्हीएमच्या मागे पवार दडायला लागले. अरे ईव्हीएम बारकी मशीन आहे, त्याच्या मागे पवारासारखा माणूस दडू शकतो का? पण दडायला लागले. सदाभाऊनी तुम्हाला सांगितलं बॅलेटवरच्या ह्यांना निवडणुका काय पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब 1952ला लोकसभेला उभा होते, त्यांचा 14,000 मतांनी पराभव झाला आणि 74,000 मतं त्यांनी बाद केली होती. 74,000 मतं बाद. हे टगे लोक काय करायचे माहिती का? तुमचं बॅलेटवर आहे, दुसरी टिक मारली, बाद झालं. चिठ्ठी गिळून खाल्ली, विषय संपला. चिठ्ठी पळवून नेली, विषय संपला. आता यांना यात हस्तक्षेप करता येत नाही. आज हे मीडियामध्ये काय सांगतायत की अमेरिकेमध्ये सुद्धा ईव्हीएम वापरलं जात नाही. किती खोटं सांगायचं बघा. आज देशामधल्या अनेक राष्ट्रांमध्ये ईव्हीएम वरती निवडणुका होत आहेत. त्यामध्ये अमेरिकेमधले काही राज्य आहेत, त्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, त्यामध्ये बेल्जियम आहे, बल्गेरिया, स्वित्झर्लंड, कॅनडा, मेक्सिको, अर्जेंटिना, ब्राझील, चिले, पेरू, व्हेनेझुएला, नामिबिया, नेपाळ, भूतान, आर्मेनिया, शेजारचा आपल्या बांगलादेश. आणि याच्यापेक्षा काय, जो राहुल गांधी तुमच्या गावामध्ये येणार आहे त्याच्या आजोळात इटलीमध्ये सुद्धा ईव्हीएम वरती निवडणुका होत आहेत. राहुल बाबाला माझा सवाल आहे, पहिला आजोळला जा, मामाच्या गावाला जा. जुक 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 आगे न गाडी, धुराच्या रेस्या